कसं आहे ना मंडळी, आपण 21व्या शतकामध्ये जगतोय, तरी पण आपण पाहतो की मुलींची संख्या मुलांच्या म्हणजे तुलनेमध्ये अत्यंत किरकोळ आहे, कमी आहे. काही तर वर्षांनी मला असं वाटतंय मुलांना लग्न करायला मुलीच मिळणार नाहीत. मग काय होईल ते माझी परिस्थिती? जरा विचार करा. हे जे लाईन आहे, मुलांना भविष्यामध्ये मुलगी मिळणारच नाही लग्न करायला, ह्याच्यावरती विचार करा. जर तुमच्या निदर्शनास आलं की कुणीतरी मुलगी नाही म्हणजे मुलगी नकोच त्यांचा कन्सेप्ट असेल, तो दूर करा. समाजाला थोडीशी मदत करा. तुम्ही जर 1 पाऊल उचललं तर बाकीचा समाज 2 पावलं उचलेल. सुरुवात तुमच्यापासून करा. तर ह्याच एका थीमवरती मी उत्कर्ष गायकवाड तुमच्यासमोर एक छोटा मोनो ॲक्ट सादर करीत आहे. थँक्यू. किती छान वाटतंय ना. आज मी माझ्या आईसोबत जाणार हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला. पण गेले 3-4 दिवस आई बाबा सारखे म्हणतात मुलगी नको, मुलगी नको. का मुलगी नको? आई म्हणते कार्टी नको. 2 कार्ट्या घरामध्ये पडल्यात, त्यांचं काय करायचं? बाबा म्हणतात कार्टी नको. आई पण म्हणते कार्टी नको. का ग? तू कुणाची तरी मुलगीच आहेस ना. मग आई मला पण यायचं आहे ग. आज सोनोग्राफी करणार आहे ताईची. काही हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली लिंगनिदान करतात, की जे खूप वाईट आहे. बघूयात माझ्या बाबतीत काय होतंय. डॉक्टर ऐकलं का? अहो डॉक्टर काय सांगतायत? सोनोग्राफीच्या नावाखाली लिंगनिदान करतायत. असं नका करू, असं नका करू. आई मला जगायचंय, आई मला जगायचंय, आई मला जगायचंय, मला मरायचं नाही. आई प्लीज ना, आई प्लीज ना, मला जगायचंय ग, प्लीज ना. का का नको मुलगी? तुम्हाला बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, सून पाहिजे, बायको पाहिजे, मग मुलगी नको? का मुलगी नको? तुम्ही जर एका मुलीला शिकवलं, तिला जन्म दिला, तर ती अख्खी पिढीला जन्म देते आणि अख्ख्या पिढीला शिकवते. मुलगा काय ठेवलंय मुलात? मुलाला शिकवलं तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, पण एका मुलीला शिकवलं तर तुम्ही अख्ख्या पिढीला शिकवता, हे ध्यानात ठेवा. पण तरी मुलगी नको. अहो मुलगी का नको? हे माझे बाबा पण ऐकतच नाहीयेत. बाबा नका ना, मला नका ना मारू. बाबा मला यायचंय ना, मला हे जग पाहायचंय. बाबा प्लीज ना, बाबा प्लीज ना. आई बाबांना सांग ना, मला जगायचंय. आई सांग ना बाबांना, मला जगायचंय. आई सांग ना. का नको मुलगी? का नको? मला जगायचंय, मला जगायचंय. अगं आई तिकडे नको नको जाऊ. अगं तिकडे नको जाऊ, मला मारतील. अगं मला मारतील, नको ना जाऊ. आई नको ना, आई नको ना ग जाऊ. आई प्लीज ना ग, नको ना ग जाऊ. आई प्लीज ना. आई मला जगायचंय ग, आई मला जगायचंय. आई मला मारू नको, आई मला मारू नको ग, मला जगायचंय. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही सोनोग्राफीच्या नावाखाली लिंगनिदान कराल तर असं करणाऱ्या पालकांना सक्त मजुरी आणि त्या डॉक्टरला त्याचं लायसन्स जप्त होतं. पण तरीही तुम्ही लिंगनिदान करता, तरी तुम्हाला मुलगी नकोच असते. मुलगी पणती, अरे पण पणती आपल्या दिव्या एवढाच प्रकाश देते, मग तरी मुलगी का नको? बघा माझी आई चालली ती तिकडे, मला मारून टाक. अगं नको ना, मला मारून टाकतील ना. अगं नको ना, अगं मला मारून टाकतील ना ग, नको ना ग जाऊ. आई ग प्लीज ना, आई नको ना जाऊ. मला जगायचंय, मला जग पाहायचंय ना, नको ना ग आई. बाबा प्लीज ना, मला जगायचंय ना. मी तुम्हाला खात्री देते, मी ना मुलं एवढं मोठं नाव करेन, खूप शिकेन, तुमचं नाव उज्ज्वल करेन. पण प्लीज मला जगू द्या ना आई, प्लीज ना, मला जगू दे.
आई ग मला जगू दे ना, मला जगायचंय. अगं नको ना जाऊ तिकडे, अगं नको ना जाऊ, अगं नको ना जाऊ.